नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. गेली 16 महिन्याची बैठक होऊ शकली नव्हती. ती मोदी आणि ट्रम्प यांची बैठक अखेर फ्रान्समध्ये G7 बैठकीच्या निमित्ताने घडलेली आहे. ह्या बैठकीवरती ती होणार की नाही ह्याच्यावरती बरीच प्रश्नचिन्ह होती. कोणीही ठामपणे सांगू शकत नव्हतं. पण अखेर दोन्ही नेते भेटले आणि त्याच्यामध्ये काय-काय टॉक्स झाले, कुठले मुद्दे चर्चिले गेले, ह्या गोष्टी अजून बाहेर येत आहेत. पण तोपर्यंत ट्रम्प यांनी जे ट्विट केलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की मोदी हे एक टफ लीडर आहेत आणि ते टफ निगोशिएटर आहेत आणि भारताच्या जनतेवर त्यांचं अपरंपार प्रेम आहे. तर ते नेहमी मोदींची स्तुती जरूर करत असतात. त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे. ट्रम्प यांनी असं सांगितलं, की भारतावरती जर का आक्रमण झालं, तर अमेरिका त्यांच्या मदतीला धावून जाईल. म्हणजे ज्याला आपण म्हणू, की अल्टिमेट मैत्री कशामध्ये मानली जाते, तर बाबा तुमच्यावरती हल्ला झाला, तर मी तुमच्या मदतीला येईन. हे काही छोटं आश्वासन नाहीये, हे फार मोठं आश्वासन आहे. आणि ह्याच्या अगोदर ट्रम्प यांनी आणखी एक ट्विट केलेलं तुम्हाला आठवत असेल, जेव्हा मार्को रुबियो इथे आले आणि दोन्ही देशांमधला जो अंतर आहे ते वाढलेलं दिसलं. त्या पार्श्वभूमीवरती ट्रम्प यांनी सांगितलं होतं, की भारताने माझ्यावर विश्वास ठेवावा. मी आहे तोपर्यंत ही मैत्री अबाधित राहील म्हणून. तेव्हा ही अशी जी सगळी विधानं ट्रम्प करत असतात, त्याला साजेसं वर्तन अमेरिकेकडून होत नाहीये. ही भारताची खंत आहे. म्हणजे तोंडाने एका बाजूला म्हणायचं, मी तुमचा मित्र आहे आणि मी तुमच्या मदतीला धावून येईल आणि प्रत्यक्षात काय करायचं, तर ज्या जहाजावरती भारतीय खलाशी आहेत, त्याच्यावरती तुम्ही थेट मिसाईल टाकता. पण हे अशा पद्धतीने जी जी अमेरिका वागते, त्यांच्यावरती विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न आहे. आणि G7 बैठकीमध्ये बोलताना मोदींनी हाच मुद्दा चर्चिलेला होता, की जगाकडे संसाधनं नाहीत असं नाही. संपूर्ण जगामध्ये भरपूर संसाधनं आहेत. कमतरता जर कसली असेल, तर ती ट्रस्टची आहे, विश्वासाची आहे. तुम्ही कोणावर विसंबू शकता का? आणि जर का असे कोणावर विसंबू शकत नसाल, तर मग तिथे प्रश्न सुरू होतात. तेव्हा प्रश्न संसाधनांच्या कमतरतेचा नाहीये, हा मोठा टोला मोदींनी त्या बैठकीमध्ये हाणलेला होता. ट्रम्प हे जे म्हणतायत ना, की मी मदतीला धावून येईन भारताच्या, ह्याचा अर्थ ते तुम्हाला आश्वासन देतायत का धमकी देतायत असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय आणि त्याला कारण त्यांचं हे वागणं आहे. या अगोदर मी एक व्हिडिओ केलेला होता एशा पृथ्वीतर्फे आणि त्यात मी म्हटलेलं होतं, की ट्रम्प यांनी शी जिनपिंग वरती प्रचंड दबाव आणलेला आहे. भारतावरती हल्ला करण्यासाठी म्हणून, आक्रमण करण्यासाठी म्हणून. आता शी जिनपिंग यांच्या हातामध्ये आहे, की असा हल्ला करायचा का नाही? म्हणजे चीन हा अमेरिकेच्या दबावाला बळी पडणार का? याच्यावरती भारत-चीन युद्ध होणार का नाही होणार? हे अवलंबून असेल असं मी तेव्हा सांगितलेलं होतं. ट्रम्प आता जेव्हा म्हणतात, की तुमच्यावर हल्ला झाला तर मी तुमच्या मदतीला येईल. आता ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालायचा मला सांगा? म्हणजे एका बाजूला चीनला सांगायचं तू ह्यांच्यावर हल्ला कर आणि आपल्याला सांगायचं, की हल्ला झाला तर मी तुमच्या मदतीला येतोय. पण मुळात त्याला भरीला कशाला पाडायचं आक्रमण करण्यासाठी? आणि परिस्थिती अशी निर्माण करायची, की त्यांनी आक्रमण करावं. कारण जर का ते आक्रमण केलं नाही, तर त्याला आणि छळण्याचे प्रोग्राम ह्यांच्याकडे तयार आहेत. तेव्हा एखादा माणूस जो आहे, तो जर का लेसर इव्हिल म्हणून तुमच्यावरती आक्रमण केलं बाबा, तर तुम्ही काय करणार? तर आम्हाला मदत करणार आणि परत त्याच्यावरती हल्ला करायला लावणार. ही जी हे जे अविश्वासाची लढी आहे, एकाने दुसऱ्यावर अविश्वास दाखवला, की दुसरा त्याच्यावर अविश्वास दाखवतो आणि त्या कड्यावर, कड्यावर कड्या ह्या इतक्या चढलेल्या आहेत ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकिर्दीत, की त्याला काही अंत उरलेला नाहीये. ह्या सगळ्याचं प्रतिबिंब जे आहे ना, ते प्रतिबिंब त्या क्वाडच्या मीटिंगमध्ये दिसलं. क्वाडच्या मीटिंग मधला प्राण निघून गेलेला होता. प्राण निघून गेलेला होता आणि ती मृतवत क्वाड जी आहे, तिचं अस्तित्व आता संपलेलं आहे ह्याची कुठेतरी ट्रम्प सरकारला जाणीव झालेली आहे.
भारत क्वाडमध्ये नसेल तर चीनला अडवणं अमेरिकेला सुद्धा मुश्किल जाणार आहे. अहो तुमच्या ज्याने इराण नाही आवरला, तुम्ही चीनला काय आवरणार आहात? भारताच्या मदतीशिवाय तर शक्यच नाही. तेव्हा ते काय सांगतायत लक्षात घ्या, की मी तुमच्या मदतीला येईन म्हणजे माझ्यावर हल्ला झाला किंवा मी सांगीन तेव्हा हल्ला करायला तुम्ही पण तयार असलं पाहिजे आणि माझ्या मदतीला आलं पाहिजे. त्या असं आश्वासन मोदी देणं शक्य नाही. क्वाडच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट सांगते, की जेव्हा माईक पॉम्पिओ हे त्यांचे सेक्रेटरी होते, स्टेट सेक्रेटरी. ट्रम्प यांच्या कारकिर्दीमधलीच गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पॉम्पिओ असताना त्यांनी अ, जो पॅसिफिक सगळा जो एकंदरीत त्याला साऊथ एशियन रिजन म्हटलं जायचं तोपर्यंत. त्याचं नाव इंडो पॅसिफिक असं करणारे पॉम्पिओ होते आणि तेव्हापासून त्या सगळ्या रिजनला इंडो पॅसिफिक म्हटलं गेलं आणि अमेरिकेची जी कमांड आहे त्या भागातली, तिला सुद्धा US इंडो पॅसिफिक कमांड असं त्याचं नामकरण केलं गेलेलं होतं. कालच एक नोटिफिकेशन काढलं गेलेलं आहे आणि त्या कमांडचं नाव आता पुन्हा एकदा US पॅसिफिक कमांड असं करण्यात आलेलं आहे. इंडो पॅसिफिक हा इंडो शब्द गाळून टाकलेला आहे. म्हणजे तुम्हाला त्या कमांडमध्ये तुम्हीच टाकलात तो शब्द इंडो पॅसिफिक. भारत काही तुमच्या मागे धावत आलेला नव्हता, की तो शब्द टाका म्हणून. पण तेव्हा तुम्हाला भारताची सहकार्य हवं होतं म्हणून तुम्ही तो टाकून इगो वाढवण्याचा प्रयत्न केला होता भारताचा. आता तो शब्द काढून टाकला. म्हणजे एका बाजूला तो शब्द पण तुम्हाला नकोसा झालेला आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हटला, "नाही, मी तुझ्या मदतीला येईन" म्हणून. म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे ट्रम्प साहेब? नेमकं काय चाललेलं आहे? तुम्हाला शरणागती पत्करायची तर शरणागती पत्करा. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल ना, की मी एका गालावरती थप्पड मारली, की गांधीजींचा भारत दुसऱ्या गालावर थप्पड घ्यायला तयार राहील, तर ते दिवस आता संपलेले आहेत. गांधीही गुजरातचे आणि मोदीही गुजरातचेच आहेत. पण फरक भरपूर पडलाय ट्रम्प साहेब. तेव्हा हा फरक जर का तुमच्या पर्यंत रजिस्टर होत नसेल, तर कोणाची तरी मदत घ्या. ते तुम्हाला सांगू शकतील, की भारतामध्ये काय फरक पडलाय ते. असं म्हणतायत, की त्या G7 बैठकीमध्ये सलग सर्व मुद्द्यांवरती चर्चा आणि सर्व बैठकींमध्ये प्रत्येक कार्यक्रम पत्रिकेमध्ये भारत हजर होता. का उरलेले जे देश ऑब्झर्व्हर कंट्रीज म्हणून निमंत्रित केलेले होते, त्यांना नव्हती एंट्री. काही-काही बैठका तर अशा झाल्या, की ज्याच्यामध्ये युरोपियन युनियनचे नेते सुद्धा बोलावले गेले नव्हते, पण भारत तिथे उपस्थित होता. हे का होऊ शकलं? त्याचं काही कारण कळतं का? G7 कंट्रीजमध्ये एका मेंबरनी जरी आक्षेप घेतला, तरी देखील तो निर्णय घेतला जात नाही, तो टाळला जातो निर्णय. भारताची उपस्थिती अशा प्रकारे तुम्ही बोलवून घेतलीत ना, तुम्ही होकार दिलात म्हणून भारत तिकडे हजर राहू शकला. आणि एक मोठा विक्रम तयार झाला, की G7 कंट्रीजच्या सर्व बैठकांमध्ये भारत उपस्थित होता. आणि तोच भारत ब्रिक्सचं यजमानपद भूषवणार आहे सप्टेंबरमध्ये. म्हणजे G7 मध्ये आम्हाला प्रवेश नाही. म्हणून आम्ही ब्रिक्समध्ये जातो असं सांगणाऱ्या भारताला तुम्ही आज सामावून घेतलत त्या G7 मध्ये. पण ते नुसतं G7 मध्ये सामावून घेऊन उपयोग नाही. त्याला जो एक योग्य असा सन्मान द्यायला पाहिजे. तुमच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये तो सन्मान, गौरव दिसत नाही अजूनही. तेव्हा भारताला जर का ब्रिक्समध्ये का सामील व्हायला लागलं, याचा थोडा खोलवर जाऊन विचार केला, तर सगळ्या गोष्टी समजतील. पण त्याची अपेक्षा नाही मित्रांनो, की हे जे काही द्व्यर्थी बोलणं आहे ना, मी तुमच्या मदतीला येईन. अहो, आमच्यावरती आक्रमण करणार आहे कोण? आमचं आणि चीनची बोलणी चालू आहेत. आणि ते एकच आहे ना, ते काय बॉर्डर विषयकचे फक्त मतभेद आहेत ना. त्याच्यावर आम्ही करू प्रगती काय करायची ती. ती काय चीननीही नाकारलेली नाही आणि भारतानेही नाकारलेली नाहीये. भले आम्हाला आणखी 10 वर्ष लागतील. पण ह्याच्यासाठी ना भारत चीनवर आक्रमण करणार आहे आणि चीनने आक्रमण करायचं ठरवलंच, तर त्याची नांगी ठेचायचं काम भारत करेल आणि भारताकडे तेवढी क्षमता आम्ही तयार केलेली आहे. तुमच्या मदतीची गरज नाही. तुमची मदत कोणी मागितलेलीच नाहीये. आणि तुमची मदत मागायची
म्हणजे काय होतं हे नेत्यानाहूंकडे बघा आज म्हणजे कळेल. जे नेत्यानाहू तुमच्यावरती अवलंबून होते त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडलेले आहेत आज. त्यांच्या विना करार करून दाखवलेला आहे. त्या भारताची अवस्था तुम्ही अशीच कराल. असंच एखादं युद्ध छेडाल आणि मग भारताला फरफटवाल आणि मग नंतर स्वतःच युद्धबंदी करून टाकाल. भारताला काय वाटतं ह्याचा तुमच्याकडे ठाव ठिकाणा नसतो. असो, ह्या बैठकीमध्ये व्यवस्थित फटाके उडालेले असणार याची मला खात्री आहे आणि ते जे फटाके आहेत ना, ते झोंबायचे झाले तर ते निदान अंगापर्यंत पोहोचायला लागतात. ट्रम्प यांच्या अंगापर्यंत काहीच पोहोचत नाही. त्यामुळे काय फरक पडतोय? असो ते जेव्हा त्याचे वृत्तांत येतील तेव्हा त्याचा आपण समाचार घेऊ. पण हे जे ट्वीट आलेलं आहे, ते अतिशय महत्वाचं आहे असं वाटलं मला म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.